हाय, आयो आयो फॅशन डिझाईनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण मेजरमेंट बघून घेऊया. तर उंची आहे 13, तर त्याच्यामध्ये 1 इंच मिळून आपण 14 घेणार आहोत. तर अशा प्रकारे आणि त्याच्यावर आपण लाईन ओढून घेऊया 14 इंच उंचीवर. आता आपण हा पार्ट मागचा तयार करत आहोत. त्यासाठी मी ते अंदाजे 11 इंच घेतलेला आहे. तसं 11 इंचाचा आपण चौकोन आखून घेणार आहोत. तर अशा प्रकारे हा चौकोन आखून घ्यायचा. आपली जी कंबर आहे ती 34 इंच आहे आणि हा चौकोन 11च का असा घेतला तर मी ही घडी 8.5ची आहे, त्याच्यामध्ये 1.5 इंच मार्जिन करून 10 आणि असं सहज 11 घेतलेला आहे. तर इथे आपण गळा उंची 2.5च घ्यायची, ही मेजरमेंटमध्ये परफेक्ट आहे. आणि शोल्डर हे 5.5 आहे. तर आपला पुढचा गळा हा बंद असणार आहे आणि आपला जो मोंढा आहे तो 6 इंचावर घ्यायचा. मोंढ्याला आकार द्यायचा आहे. आता इथे आपण 6 इंचाचा मोंढा घेऊन त्याचा पण चौकोन एक तयार झाला. त्याला आतमध्ये बाहेरसाठी 1.5 इंच मार्जिन घेऊन आणि आपण मोंढ्याला आकार देऊन घेणार आहोत. अशा प्रकारे 1.5 इंच मार्जिन घेऊन आकार दिलेला आहे आपण. तर आपण गळा उंचीसुद्धा घेऊया मागच्या साईडची. तर ती आपण 10 घेणार आहोत. 9.5 10 घेतली तरी चालेल, म्हणजे ज्याच्या याच्यानुसार. तर सगळं कोणताही कमी जास्त होऊ शकतो थोड्या प्रमाणात. तर अशा प्रकारे गळा उंची आपण 10 घेतली. याला आपण आकार नंतर देऊया. तर थोडं घेऊया. तर अशा प्रकारे याचा आकार देऊन घेतला. जसा पाहिजे तसा घ्यायचा. व्ही नेक घेतला तरी चालेल किंवा दुसरा कोणताही घेतला तरी चालेल. तर अशा प्रकारे आपण गळ्यालासुद्धा आकार देऊन घ्यायचा. आणि आपले आहे 8.5 इंच येणार आहे. 34 चौथा भाग 8.5 त्याच्यावर मार्जिन घेतलं. 1 इंच आपल्यांना जे डॉट्स असतात पाठीमागे, तर त्याच्यासाठी एक लागणार आहे टक्स मारण्यासाठी. आणि 1.5 इंच हे आपली शिलाई मार्जिन. तर बरोबर आपलं 11.5 येत आहे. तर 11.5 इंचावर आपण त्याला मार्जिन करायचे आहे. जेवढी आपलं कमरपट्टा आहे त्याचा चौथा भाग घ्यायचा. त्याच्यामध्ये 1 इंच आपल्याला मागचे टक्स मारायचे असतात त्याच्यासाठी घ्यायचा आणि बाकीचं 1.5 इंच मार्जिन. तर आपण ते कट करून घेऊया. तर आपण हा पाठीमागचा भाग कट करून घ्यायचा. ही पद्धत अतिशय खूप सोपी आहे. तर आता आपण पुढच्या साईडचा जो भाग आहे तो कट करणार आहोत. तरी थोडंसं मी आकार दिलेला आहे आपल्या मोंढ्याच्या खालच्या साईडला. तर बघू शकता अशा प्रकारे. तर इथे काय करायचं बघू शकता. मागचा भाग आपण जसा काढला ना तसाच ठेवून सेम मार्किंग करायची. फक्त खालच्या साईडला आपल्याला अर्धा इंच जास्त मार्जिन घ्यायची आहे. अशा प्रकारे सेम ठेवायचा आणि मार्किंग करून घ्यायचं आहे. सेम अशा पद्धतीने मार्किंग करून घेऊया. तर आधी व्यवस्थित एकदम शांतपणे आखून घेऊया. व्यवस्थित त्याच्यावर कपडासुद्धा सेट झाला पाहिजे. आता मार्किंग करून घेऊया. तर आहे तसं आपण त्याला मार्किंग करून घ्यायचं. तर मोंढ्यासुद्धा आपण तसा ड्रॉ करणार आहोत. अशा प्रकारे. आता मी खूप शांत आणि हळू प्रकारे सांगते, तर असं नक्कीच तुम्हाला समजेल. तर आपण इथे बघूया. अर्धा इंच आहे मार्किंग खालच्या साईडला, तर ते आपण वाढवून घ्यायचं आहे. तसा आपण कपडा सोडलेला होता खालच्या साईडला.
तर त्याच्यावर सुद्धा एक लाईन ओढून घ्यायची आहे. तर इथे 2.5 इंचाची आपली गळा खोली आहे ती मार्किंग करून घेऊया. आणि पुढचा गळा आहे तो 6 इंचाचा घेणार आहोत. हा बंद गळा असणार आहे, त्याच्यामुळे थोडा मोठा घेतला तरीसुद्धा चालू शकतो. 6.5 घेऊ शकता. तर अशा प्रकारे हा गळा आपण याला सुद्धा आपण आकार द्यायचा आहे गळ्याला, तो नंतर देऊया. तर इथे बघूया 4 इंच मार्किंग केली आहे. आणि वरच्या साईडला जो आपण मधला डॉट्स असतो त्याला 10 इंचावर मार्किंग करायची. हा आपला प्रिन्सेस कटला आकार देण्यासाठी हा टक्स येणार आहेत. तर इथे हा टक्स घेणार आहे. तर इथे बघूया चौथा भाग 8.5 इंच आहे. 8.5 इंच, 1.5 इंच मार्जिन आणि त्याच्यामध्ये 2 इंच आपल्यांना हे असतं आपल्याकडं प्रिन्सेस कटला आकार देण्यासाठी 2 इंच आणि अर्धा इंच ते हे होण्यासाठी, ते आपण कट्स आहे ते मिळवण्यासाठी. तर टोटल आपलं येणार आहे पूर्ण 12.5 इंच. 8.5 इंच ते 2 इंच आपला प्रिन्सेस कटला आकार देण्यासाठी 8.5, 9.5, 10.5, 1.5 इंच त्याच्यामध्ये 11.5, 12 म्हणजे 12 इंच पूर्ण झालेला आहे. तर अशा प्रकारे आणि याला प्रिन्सेस कटने एकदम साधा सिंपल आकार देऊन घेऊया अशा प्रकारचा. तर इथे वरती आपण अर्धा इंच वाढवलेला आहे, कारण ते आपण प्रिन्सेस कट केल्यानंतर जॉईन करण्यासाठी अर्धा इंच लागतं. तर बघू शकता. तर इथे 2 इंच पुढे घेतलेला आहे आणि असा प्रिन्सेस कटला आकार देऊन घेऊया. तर अशा प्रकारे प्रिन्सेस कटला आकार देऊन घ्यायचा. तर खालच्या साईडने सुद्धा आपण 1 इंच वरती केलेला आहे, जिथे क्रॉस पट्टीसारखा थोडा आकार येतो. आणि इथे सुद्धा आपण अशी लाईन ओढून घेऊया थोडी तिरकी. आणि इथे आपण 1.5 इंच मार्जिनसाठी सोडलं, तिथे सुद्धा एक लाईन ओढून घेऊया. आणि इथे आपण आहे ना इथून अशा प्रकारचा आकार द्यायचा, तिरका थोडा आकार द्यायचा. हे बघू शकता अशा प्रकारे. आणि पुढच्या साईडला सुद्धा सेम असेच प्रोसेस करायची. या साईडने सुद्धा आपण असा तिरका थोडा आकार देऊन घ्यायचा, जेणेकरून आपली क्रॉसपट्टी सारखा आकार पण येतो आणि खूप छान बसतो फिटिंगला प्रिन्सेस कट. आणि आपण गळ्याला सुद्धा आकार देऊन घेऊया. पानगळा किंवा राऊंड वगैरे कोणताही आपण शेप पुढच्या गळ्यासाठी देऊ शकतो. तर हा सुद्धा आपण कट करून घेऊया. अशा प्रकारे. आणि प्रिन्सेस कट सुद्धा अशा प्रकारे कट करून घ्यायचा. इथे 1 इंच वरती करून मार्जिन करून तर आपण प्रिन्सेस कटला आकार दिलेला आहे. तर याला वरून सुद्धा थोडासा आपण आकार देणार आहोत, हे अशा प्रकारे. म्हणून याच्यासाठी आपण पुढच्या साईडने एक अर्धा इंच वाढवलं होतं. तर बघू शकता अशा प्रकारे. आणि स्टिचिंगसुद्धा तो मी व्हिडिओ नक्की बघा, कारण त्याच्यामध्ये सुद्धा मी खूप छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहे. आता आपण बाहीसाठी जो कपडा आहे तो घेणार आहोत. याचा सुद्धा व्यवस्थित 4 पार्ट करून घ्यायचा. तर आपण याची घडी करून घ्यायची. आपण हा मागचा साईडचा भाग घेतलेला आहे आणि तो व्यवस्थित जुळवून घेऊया इथून तो 1.5 इंचापर्यंत अशा प्रकारे. तर आपलं येत आहे 8.5 इंच आलेला आहे. तर त्यासाठी आपल्याला थोडा कपडा जॉईन करावा लागणार आहे 1 इंचाचा. तर जो मागे पुढे कपडा होता तो आपण सरळ करून घ्यायचा. तर आपण ही उंची घेऊया.
तर याची उंची आहे आपल्यावाली इथे, याची उंची आपली 9 इंच आहे. तर 8-10 इंच मी त्याच्यात मार्जिन घेऊन 9.5 इंच केलेलं आहे. आणि 3 इंच आपल्याला मध्ये आतमध्ये घेतला आहे आणि वरच्या साईडने 1 इंच येणार आहे ह्या साईडने. तर इथे आपल्याला कपडा थोडा कमी पडलेला आहे, अर्धा 1 इंच. तर बघू शकता 8 आपल्याला 9 इंचाची घडी हवी होती. तर आपण ना आपल्या आकार देऊन घेऊया. तर आपल्या पहिला असा आकार द्यायचा. हे झाला आहे मागच्या साईडचा आकार आहे. आणि 1 इंच खाली इंच करून आपण या खालचा सुद्धा आकार दिला होता. तर अशा प्रकारे आपली बाही रेग्युलर जी असते तसेच कट करायची. तर ही बाही सुद्धा आपली तयार झालेली आहे. आणि जो आपला दंडगेर होता तो 6 होता, तर त्याच्यामध्ये 2 इंच मिळून बरोबर 8 इंच आलेला आहे. तर इथे आपण छोटे छोटे आपण जॉईंट करणार आहोत. तर 1 इंचाचा जॉईंट आपला येणार आहे. त्यासाठी असा मी थोडासा अस्तर कट करून घेते. आता हा जॉईंट अशा प्रकारे इथे येईल. तर आपण जो मेन कपडा आहे तो सुद्धा घेतलेला आहे आणि सेम आपण ठेवून चौकोन तो कट करून घ्यायचा आहे. तर काठीचा पाठीमागे भागाला पाहिजे म्हणून हा कपडा मी इथे घेतलेला आहे. तर याचा स्टिचिंगचा तर सुद्धा तुम्ही व्हिडिओ नक्की बघा. त्याच्यामध्ये मी सुद्धा खूप छोटे छोटे टिप्स सांगणार आहेत. तर बाही वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण हळूहळू ठेवून घ्यायच्या आणि सगळ्या एक एक कट करून घेऊया. अशा प्रकारे बाही कट करून घेतली. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल आपल्या लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्की करा. तर आपला हा कपडा थोडासा उरलेला आहे, त्याच्यामध्ये आपण आहे ना गळापट्टी वगैरे असं काही पण तर आपल्याला तो कपडा लागणार आहे. तर चला आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.